काल 20 डिसेंबर 2024ला राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपरसाठी सुरुवात झाली आहे। पहिला जो पेपर होता वर्णनात्मक पेपर मराठी इंग्रजी आणि दुसरा जो पेपर झाला तर तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर होता। त्यातील आपण मराठी जो काही विषय होता त्या मराठी विषयाचं संभाव्य उत्तरांसह विश्लेषण या लेक्चरमध्ये करून घेतोय। चला जाऊया पुढे। आता बघा पहिला प्रश्न म्हणजे प्रश्नाकडे जाण्याच्या आधी जे काही वर्गीकरण होतं कालच्या पेपरला विचारलेलं तर व्याकरणावरती किती प्रश्न विचारलेली होती तर व्याकरणावरती 33 प्रश्न होती, शब्दसंग्रहावरती 12 प्रश्न होती आणि उत्तरावरती ठरल्याप्रमाणे 5 प्रश्न होती। आता अलीकडच्या काळामध्ये जे काही पेपर झाले तर त्या पेपरमध्ये जे काही प्रश्न विचारण्याची संख्या होती व्याकरणावरती आणि शब्दसंग्रहावरती सारख्या पद्धतीची होती। पण आता इथे कुठेतरी विचार केला पाहिजे की आयोगाने जे काही प्रश्न आता या पेपरमध्ये विचारलेली आहे तर सर्वात जास्त प्रश्न व्याकरणावरती आपल्याला विचारलेली दिसत आहेत आणि शब्दसंग्रहावरती फक्त 12 प्रश्न विचारलेली होते। म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या अभ्यासाची दिशा ठरवली पाहिजे। काल मी फक्त उत्तर पत्रिका आणि त्याच्यानंतर म्हणजे जी काही संभाव्य उत्तर तालिका होते ती आपल्या टेलिग्राम चॅनलला पाठवलेली होती। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की त्याबरोबरच की आयोगाने या पेपरमध्ये एक काही वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले 6 ते 7 प्रश्न म्हणजे तुम्ही जे वाचताय त्याच्यापेक्षा कुठेतरी वेगळे सोर्सेस त्यामध्ये होते तर त्याचे जे काही विश्लेषण आहे त्याचे काही संदर्भ आहे ते सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पाठवलेली आहेत। जर ज्यांनी अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल लक्ष मराठी अकॅडमी पुणेचं तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा। बघा आता कालच्या पेपरमधला पहिला प्रश्न होता समानार्थी शब्द। जर या समानार्थी शब्दांचं आपण विश्लेषण केलं किंवा ॲनालिसिस केलं किंवा बघितलं तर जे काही प्रश्न तुम्हाला जी शब्द तुम्हाला माहिती आहे तर त्याच्या पलीकडे जाऊन प्रश्न आयोगाने इथे विचारलेला दिसतोय। कुरग, आता कुरग म्हणजे काय तो कुरग म्हणजे हरिण होतं म्हणजे HIV बरोबर म्हणजे एचं 4 एकाच ठिकाणी होतं पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं। खग म्हटल्यानंतर काय खग म्हटल्यानंतर पक्षी त्याची जोडी जुळत होती विहंग किंवा विहग अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुरग म्हटल्यानंतर काय रे मित्रांनो तुरग म्हटल्यानंतर वारू म्हणजे काय तर घोडा। मही म्हटल्यानंतर काय तर पृथ्वी म्हणजे त्याची जोडी जुळत होती अवनी। अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं। आता मी जी काही सिरीज यूट्यूबला सुरू केलेली आहे त्यातले प्रश्न बिलकुल पर्याय म्हणजे त्यातले सर्व प्रश्न तशा पद्धतीचे समानार्थी शब्द पेपरमध्ये मी चित्र स्वरूपामध्ये ॲपमध्ये पण ह्या सर्व गोष्टी सांगितल्या आणि सध्या लक्ष मराठी अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलवरती ही सिरीज सुरू केलेली आहे। तर आपण जे प्रश्न घेतलेले होते तर त्याच प्रकारचे प्रश्न म्हणजे तेच शब्द पेपरमध्ये विचारलेली मला दिसले म्हणून मी आता काय केले की त्याच PPT मधलं पेज इकडे घेतलं आणि त्याचं विश्लेषण तुम्हाला करून देतोय। बघा आता पृथ्वी म्हटल्यानंतर अवनी, त्याच्यानंतर इकडं धरणी भूमी, त्याच्यानंतर धरती वसुंधरा दया क्षया धरा भुरसा धरित्री मही। आता मही आणि अवनी ही दोघंच्या दोघं पर्यायामध्ये आलेली होती। खग हा सुद्धा पर्यायामध्ये तिथं आपल्याला आलेला दिसतो आहे बरोबर। म्हणजे अशा प्रकारे जर आपण लक्षात घेतलं त्याच्यानंतर बघा आता पक्षी विहंग द्विज विहग त्यानंतर विहंगम पाखरू अशा प्रकारची शब्द विचारलेली। कबुतराला सुद्धा मी आता इकडे पक्षी म्हटल्यानंतर मी सर्व कन्सेप्ट आली पेपरमध्ये काही विचारू दे तर त्याचं उत्तर आपल्याला जमलं पाहिजे म्हणून मी कबुतराचे सुद्धा समानार्थी शब्द इथं घेतलेली होती त्या सिरीजमध्ये। मी जसं तसं पेज इकडे घेतलेलं आहे। त्याच्यानंतर फक्त नर कबूतर असेल तर कपोत आणि कपोता अशा प्रकारे ही समानार्थी शब्द। त्याच्यानंतर घोडासाठी अश्व तुरग वारू। आता हे बघा इकडे आलेले होते तुरग आणि वारू हे आपल्याला पर्यायामध्ये दिलेले होते प्रश्नामध्ये दिलेले होते। त्यानंतर तुरंग वाजे आणि हय अशा पद्धतीने हे पहिल्या प्रश्नाचं विश्लेषण मी तुमच्या समोर मांडलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न होता। दुसऱ्या प्रश्नाकडे चला बघा आता विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा। आता बघा छचोर म्हटल्यानंतर जो काही वाईट कर्म ज्याची असतात तो असतो छचोर म्हणजे वाईट कृत्य करणारा बरोबर। आपण असं आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवूया वाईट कृत्य करणारा जो असतो तो छचोर असतो। त्याच्या विरोधात काय येणार आहे मग आता या चौघांपैकी दानशूर संयमपूर्ण सदाचारी म्हटल्यानंतर हा जो काही असणार आहे म्हणजे खूप चांगलं आचरण असणारा जो व्यक्ती असतो तो सदाचारी असतो। म्हणजे वाईट कृत्याच्या विरुद्ध सदाचारी म्हणजे एचं 3 जुळते 3 ठिकाणी होतं। हे 2 पर्याय तर पलीकडं गायब झालेले होते बरोबर का नाही। मग आता इकडं पर्याय क्रमांक दर्प म्हणजे काय रे मित्रांनो दर्प म्हणजे अहंकार। मग अहंकारच्या विरोधामध्ये काय येणार आहे तर अहंकारच्या विरोधामध्ये लीनता येणार आहे नम्रता बरोबर ना। लीनता म्हणजे काय तर नम्रता।
कवडी चुंबक ही शब्द आपण आता कवडी चुंबक हा शब्द ऐकलेला आहे. कवडी चुंबक म्हणजे काय? अतिशय कंजूष मनुष्य, बरोबर ना. म्हणजे याला तुम्ही अतिशय कंजूष मनुष्य म्हणू शकतात. मग याच्या विरोधामध्ये तुम्ही काय लिहू शकतात? 3 नंबरची जोडी कोणती येणार आहे? दानशूर, बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने निरंगल म्हणजे काय? तर निरंगल याचा अर्थ होतो बेछूट, बरोबर ना. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, खूप जलद प्रमाणामध्ये अशा पद्धत निर्णय घेणारा, बरोबर. आणि डी म्हटल्यानंतर याची जोडी जुळते मग संयमपूर्ण विरुद्धार्थी, बरोबर ना. म्हणजे आपण स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना, राज्यसेवेचा पेपरचा अभ्यास करत असताना किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याकडे संयम खूप महत्त्वाचा असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही त्याची योग्य जोडी जुळणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण जाणून घ्या. आता बघा इथं आयोगाने पुन्हा प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे तत्सम तद्भव शब्दसंग्रहावरती पहिले जे काही हा बी सेटचे जे काही आपला सेट आहे, सर्वांना आवर्जून सांगतो की जे काही उत्तर मी आता इथं विश्लेषित करून देतो आहे तर ते बी सेटची उत्तर आहे. हे आवर्जून सर्वांनी लक्षात घ्या. बघा आता योग्य जोड्या जुळवा. इथं आयोगाचा पॅटर्न कशा पद्धतीने बदलतो आहे. आधी फक्त एकच शब्द येत होता पलीकडं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जोड्या जुळवा सांगितलेल्या होत्या, पण आता इकडं पलीकडे 2-2, 3-3, 4-4 प्रश्न येत आहेत आणि जोड्या जुळव्या तुम्हाला सांगितल्या जात आहेत. बघा आता तत्सम शब्द म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तत्सम म्हटल्यानंतर उत्सव, सत्कारी, नदी हा संपूर्ण शब्दसंग्रह मी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, लक्ष मराठी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये चित्र स्वरूपामध्ये आणि गोष्टी स्वरूपामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा अजिबात तो चुकत नाही. फक्त एकदा गोष्ट ऐकावी लागते. त्यानंतर पुढे बघा तद्भव म्हटल्यानंतर मराठीतून म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्याच्यामध्ये काय होत असतो? बदल होत असतो. म्हणजे कोवळा सासू आणि घास अशा पद्धतीने ते तद्भव असणार आहे. त्याच्यानंतर देशी शब्द म्हटल्यानंतर मूळची इथं तयार झालेली, बरोबर ना. मग मूळची तयार झालेली म्हटल्यानंतर काय? तर आता देशी शब्द म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 1 झाड, डोळा, घोडा यावरती देशी शब्दांवरती या पेपरमध्ये 2 प्रश्न विचारले होती बरो. त्यानंतर पुढे आहे कानडी शब्द. कानडी म्हटल्यानंतर झुरळ, उसळ आणि केळवण हे कानडी शब्द होते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं, बरोबर. आता यावरती जास्त बोलण्याची गरज नाही. पुढे पुन्हा प्रश्न विचारलेला देशी शब्दांचा मी थोडा आता फास्ट घेणार आहे कारण की प्रश्न बरीच आहे, विश्लेषण आपल्याला सविस्तर करायचं आहे. तर गट नसलेला अचूक पर्याय ओळखा. खेटर, चटणी, गिल्ला हे देशी शब्द तर नाहीये. देशी शब्द तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इथं जे काही मूळची लोक आहे त्यांनी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या शब्दांचा वापर करायला सुरुवात केली का नाही ते शब्द म्हणजे देशी शब्द. आता इथं दागिना दिलाय, दागिना नाहीये ते, तर तिथं पिंटे मिष्टे असू शकते, ते आहे दागिना. थोबाड, कल्हा, समजलं का. आता ग्रामीण भागामध्ये या शब्दांचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. मी तर बऱ्याचदा, आता माझा प्रवास सुद्धा ग्रामीण भागात नाही. आता आई साहेब बऱ्याचदा बोलायच्या किंवा आई साहेब बऱ्याचदा कल्ला करायच्या. कल्ला करायच्या म्हणजे काय? कल्ला करणे म्हणजे काय? संताप करणे, संताप व्यक्त करणे, बरं का. म्हणून दुसरा पर्याय अगदी बरोबर आहे. आता आपल्याला जो काही प्रश्न विचारलेला आहे त्या दृष्टिकोनातून हवेली म्हटल्यानंतर हवेली तर काही येऊ शकत नाही. हवेली कुठं जातोय? हवेली हा गुजरातमध्ये जातोय, बरोबर ना. म्हणून पर्याय 3 तर काही येऊ शकत नव्हता. कालव, डोक्याने बडबड. आता पर्याय क्रमांक जो काही आपल्याला दिलेला आहे डी, कालव, डोक्याने बडबड हे तिघ जी काही आलेली शब्द हे तिघ बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. म्हणजे अशा पद्धतीने देशी शब्दांचा गट, देशी शब्दांचा गट सुद्धा, देशी शब्द सुद्धा तुम्हाला गोष्टी स्वरूपात लक्षात ठेवता येणार आहे. 5 नंबरचा प्रश्न होता तो सुद्धा शब्दसंग्रहावरतीच विचारलेला होता. प्रश्न होता संस्कृतमधून जशा तसे आलेल्या शब्दांना तत्सम म्हणतात. हे तर बरोबर आहे, ते तर बरोबरच असणार आहे की जशा तसे जेव्हा वापरले तर किती वेळेस रिपीट झाला, आयोगाने किती वेळेस विचारला हा शब्द किंवा किती वेळेस हा प्रश्न तुम्हाला विचारलेला दिसतोय. परभाषेतून आलेल्या शब्दानंतर कोणतेही बदल होत नाही, हे चुकीचं आहे. अहो, परभाषेतून जेव्हा शब्द येतात त्याच्यामध्ये काही शब्दांमध्ये बदल होताना दिसतोय. जसं की आता बघा 3रा पर्याय दिलाय संस्कृत शब्दापासून. संस्कृत म्हटल्यानंतर परचना, मराठीतले थोडी येते, तर बनलेल्या मराठी शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे ए आणि सी बरोबर. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. म्हणजे ए आणि सी बरोबर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. म्हणजे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, त्याचा धाकटा मुलगा क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. वाक्यातील उद्देश विस्तार. आता विद्यार्थ्यांचे मार्क सर्वात जास्त कुठे जातात? तर वाक्य पृथक करणारा जो काही पार्ट आहे त्यावरती जात असतात. आत्ता प्रश्नामध्ये जे विचारलाय मी त्यावरतीच बोलतो, मी जास्त बोलत नाही. उद्देश विस्तार कुठे कुठे आलेला असतो? तर नंबर 1
जे आधी विशेषण येतं मित्रांनो तो उद्देश विस्तार असतो बरं का। त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये कृदंत विशेषण जे आलेलं असतं ते कृदंत विशेषण सुद्धा काय आलेलं असतं उद्देश विस्तार असतं। नंबर 3 मध्ये जी षष्ठी विभक्तीची प्रत्यय जुडलेली असतात षष्ठी विभक्तीची प्रत्यय कर्त्याच्या आधी आलेला जो काही शब्द समूह असतो तो सुद्धा उद्देश विस्तार असतो। म्हणजे अशा या तिघ गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर त्या उद्देश विस्तारा संदर्भात महत्त्वाच्या आहे। म्हणजे आता जर आपण बघितलं त्याचा धाकटा मुलगा क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळणारा कोण रे तो मुलगा आहे बरोबर ना। मग या मुलाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द समूह कोणता आलाय तर त्याचा धाकटा। आता इथं षष्ठी विभक्तीचं प्रत्यय सुद्धा जुडलेला आहे। मग षष्ठी विभक्तीचं प्रत्यय जुडलेला आहे मी तुम्हाला सांगितलं की जिथं षष्ठी विभक्तीचं प्रत्यय जुडलेला असतं तो शब्द समूह काय असतो उद्देश विस्तार असतो। म्हणजे आता चांगला खेळला हे तर काही येऊ शकत नाही कारण की ते क्रियापद आणि क्रिया विशेषण एकत्र तिथं आलेली आहेत। मग त्याच्यानंतर क्रिकेटच्या सामन्यात हेही येऊ शकत नाही कारण की कर्त्याच्या आधी यायला पाहिजे उद्देश विस्तारा समूह। मुलगा म्हटल्यानंतर मूळ उद्देश आलेला आहे म्हणजे जेवढं विचारलेलं आहे तेवढंच विश्लेषण देतो कारण की बरीचशी प्रश्न आपल्याला घ्यायची आहेत। त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे फक्त ए बरोबर म्हणून प्रश्न क्रमांक 6 उत्तर पर्याय 1 आहे। त्याच्यानंतर पुढे बघा सुतोवाच करणे म्हणजे काय रे मित्रांनो सर्वांना माहिती आहे सर्वजण परिचित आहे। सुतोवाच म्हणजे काय प्रारंभ करणे या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला विचारलेला होता। आता विरुद्ध अर्थी म्हटल्यानंतर ही तिसरी म्हणजे काय शेवट करणे बरोबर ना। त्याच्यानंतर मूठ माती देणे म्हणजे काय शेवट करणे। त्याच्यानंतर तडीत जाणे म्हणजे काय लयास जाणे म्हणतो किंवा शेवटास जाणे म्हणतो। म्हणजे तिघांचा अर्थ एकच आहे बरोबर ना। मग या तिघांचा अर्थ जर एकच आहे तर मग ए बी सी अशा प्रकारचा पर्याय तो यायला पाहिजे कारण की आपल्याला विरुद्धार्थी विचारलेला होता। हा 7 नंबरचा प्रश्न। 8 नंबरचा प्रश्न होता खालील विशेषणांची वैशिष्ट्ये अचूक ओळखा। आता विशेषणांच्या वैशिष्ट्यांवरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे। म्हणजे आता नामाबद्दल अधिक माहिती सांगते हे तर बरोबर आहे सर्वांना। नामाची व्याप्ती अमर्याद करते अमर्याद नाही तर मर्यादित करते म्हणून दुसरा पर्याय चुकीचा आहे। ते साधारणपणे नामानंतर येतं अजिबात नाही ते साधारणपणे नामाच्या आधी येतं। कुणाच्या आधी येतं नामाच्या आधी। जर असा प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर तेच द्यायचं आहे की जेव्हा विशेषण वाक्यामध्ये आलेलं असतं ते नामाच्या आधी आलेलं असतं अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते। म्हणून पर्याय क्रमांक कोणतं उत्तर आहे ना फक्त ए बरोबर बी आणि सी चूक 1 नंबरचा पर्याय येणार आहे। त्याच्यानंतर पुढे चला बघा एका माणसाने नीच कर्म केले बरोबर क्रिया इथं संपली आहे त्याबद्दल येणारे संकट तो सहन करेल। क्रिया म्हणजे तो संकट पण सहन करतोय पण केल्या कर्माबद्दल त्याची घुसमट होईल। प्रसंगानुरूप आलेल्या म्हणीचा अचूक पर्याय ओळखा। आता इथं जे काही 3 पर्याय होते त्यातला दुसरा पर्याय जो होता त्याचा अर्थ चिंताग्रस्त होणे हा होता। म्हणजे आता जिथं जर विचार व्यवस्थित केला नसता तर 100% 1 मार्क इथं गेला असता बरोबर आहे। म्हणजे चोराला चावला विंचू चोर करीना हुकीचू। आता याचं उत्तर माझ्या माहितीनुसार पर्याय क्रमांक 1 आयोगाने दिला पाहिजे का कारण की याचा अर्थ असा होतो की एखादं कृत्य केल्यानंतर वाईट कृत्य केल्यानंतर तिथं जे काही कृत्य केलेलं आहे ते वाईट कृत्य असतं। म्हणजे बरोबर आहे पहिला पर्याय म्हणजे पहिलं जे काही वाक्य आलेलं आहे त्यामध्ये ते एकाने नीच कृत्य केलं म्हणजे वाईट कृत्य केलेलं आहे हे इथपर्यंत बरोबर आहे। त्याच्यानंतर ते केलेलं कृत्य तो सहन करतो दुसरं इथपर्यंत वाक्य सुद्धा बरोबर आहे बरोबर। नंबर 3 मध्ये पण केल्या कर्माबद्दल त्याची घुसमट होते पण तो काही बोलू शकत नाही तो त्या सर्व गोष्टींना घाबरत असतो। म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असावं बरं का। म्हणून पर्याय क्रमांक फक्त ए बरोबर बी आणि सी चूक। आता काही विद्यार्थ्यांना हे वाटलं असतं की मनाच्या चोराच्या मनातच चांदणे पण मित्रांनो चोराच्या मनात चांदणे म्हटल्यानंतर इथं याची समानार्थी म्हण सर्वांना माहिती आहे खाई त्याला खवखवे। आता इथं माझ्या माहितीनुसार इथं फक्त चोराच्या मनात चांदणं असतं त्याने कर्म वाईट केलेलं असतं पण त्याचं जे संकट असतं तो सहन करत नाही समजलं का। त्याला नेहमी ते भीती वाटत असते त्याची नेहमी त्याच्या मनामध्ये सलत असते की हे केव्हा ना केव्हा उघडकीस येणारे समजलं का। म्हणून पर्याय क्रमांक ए ह्या अर्थासाठी ह्या सर्व गोष्टी अगदी योग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असावं। त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न होता संधीची अचूक उदाहरणे पर्याय कोणते। संधीवरती प्रश्न आपल्याला विचारलेला आहे
आता हा प्रश्न कुठे विचारलेला आहे तर तुम्हा सर्वांना माहिती आहे तो यनादेश आणि या दोघं संकल्पना तुम्हा सर्वांना माहिती आहे संप्रसारण यावरती तो प्रश्न विचारलेला आहे स्वर संधीवरती प्रश्न विचारलेला आहे जेव्हा ई मध्ये अ समाविष्ट होतो तेव्हा य तयार होतो जेव्हा रू मध्ये अ येतो तेव्हा र तयार होतो उ साठी व येत असतो हे सर्वांना मी लेक्चर मध्ये पण बऱ्याचदा घेतलेलं आहे ओके म्हणजे या सर्व संकल्पना मी क्लिअर करून दिलेल्या आहे म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ए बी सी अशा पद्धतीने हवं कारण की हा यनादेश स्वर संधीचा नियम आहे संप्रसारण त्यामध्ये समाविष्ट होते या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील जास्त मी काही त्यावरती बोलत नाही खालील समानार्थी शब्दांच्या अचूक शब्दांच्या जोड्या जुळवा आता इथं काय विचारलेलं आहे आपल्याला अहि पृथ्वी दिवस अनल बरोबर ना या सर्वच्या सर्व संकल्पना आता अहि म्हणजे सर्वांना माहिती आहे अहि म्हणजे काय असतो रे मित्रांनो तर जो तुम्हाला शब्द माहिती आहे का नाही दैनंदिन जीवनातला मी जेव्हा यूट्यूबला जी सिरीज सुरू केली आहे किंवा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जे काही मी शब्दसंग्रह या सर्व गोष्टी घेतल्या आहे तर मी दोन भाग केले आहेत तर एक म्हणजे काय की तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे वापरली जाणारी किंवा परिचित असणारी शब्द आणि जे काही शब्द तुम्हाला कधी माहिती नाही कधी तुम्ही जास्त ऐकलेलं नाही तर असे दुसऱ्या गटामध्ये घेतले म्हणजे जे तुम्हाला माहिती नाही त्यावर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे जसं की अहि म्हणजे साप त्याचा जोडी जुळते भुजंग त्याच्यानंतर पृथ्वी म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे क्षमा बरोबर म्हणजे कुठं जोडी जुळते आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे बरोबर दिवस म्हटलं म्हणजे अह किंवा अहन त्यानंतर अनल म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे अग्नी बरोबर ना म्हणजे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 चित्र स्वरूपामध्ये या सर्व कन्सेप्ट समजून घ्या बघा आता आग याच्याविषयी माहिती आलेली आहे बरोबर ना विस्तो पावक वन्नी वैश्वानर त्यांना आग आगेल हुताक्षण ज्वाला अंगार वड नावल वनवा जाळ अग्निशिखा कृषान जातवेद आणि अनलवरती प्रश्न आपल्याला विचारलेला होता पावक आणि अनिलची जोडी आपल्याला विचारलेली होती एकीकडे त्या ठिकाणी तुम्हाला साप दिसतोय सापामध्ये त्या ठिकाणी त्याचे समानार्थी शब्द बघा अहि उरग जनावर व्याल आणि भुजंग अशा प्रकारची प्रश्न मी हे सर्व बॅच मध्ये घेतलेली आहे म्हणून जसं तसं पेज मी इकडे घेतलं आणि तुम्हाला सांगतो आहे त्यानंतर दिवस वासर दिन अहन दिनमान वार आयुष्य अशा पद्धतीचे समानार्थी शब्द तिथे आलेली आहे पुढचा प्रश्न होता मित्रांनो कालच्या पेपर मधला त्याच्या डोळ्यात अश्रू आले कारण त्याला पश्चाताप झाला आता बघा इथं काय सांगितलंय वाक्य संकलन विचारलेलं आहे वाक्य संकलन किंवा त्याला म्हटलं जातं वाक्य संश्लेषण अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलेला आहे आता इथं संयुक्त वाक्य अगदी सर्वांना माहिती आहे रे संयुक्त वाक्य सर्वांची कन्सेप्ट क्लिअर आहे की जे काही उभयनिय अव्यय आलेलं असतं त्या उभयनिय अव्ययामध्ये दोन प्रकार येतात एक प्रधानत्व एक गौणत्व प्रधानत्वामध्ये जे 4 प्रकार येतात का नाही म्हणजे समुच्चय असेल समुच्चय असेल विकल्प असेल न्यूनत्व असेल परिणाम असेल यामध्ये आलेलं प्रत्येक वाक्य संयुक्त वाक्य असतं मग त्यामध्ये कारण तर काही उभयनिय अव्यय येत नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 येत नव्हता पर्याय क्रमांक 2 होता मिश्र वाक्य हे त्याचं योग्य उत्तर आहे कारण की मिश्र वाक्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पहिलं जे वाक्य असतं ते पहिलं वाक्य गौण असतं दुसरं वाक्य जे काही असतं ते प्रधान असतं आणि अशा प्रकारे बघा त्याच्या डोळ्यात अश्रू आले हे जे काही वाक्य आलंय तर डोळ्यात अश्रू येण्याचं कारण काय होतं वाक्याचा अर्थ परिपूर्ण झालेला नाही वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या वाक्यावरती डिपेंड राहावं लागतं रे त्याला पश्चाताप झाला म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते ना मग तिथं कारण हे जे काही अव्यय आलेलं आहे तर हे गौणत्व बोधुगुबनी अव्ययाचं उदाहरण आहे म्हणून ते मिश्र वाक्य आहे मिश्र वाक्य अशाच प्रकारची रचना आपल्याला अर्थ प्रकट करून देत असतं केवळ वाक्य येणार नव्हतं केवळ वाक्य का येणार नव्हतं कारण केवळ वाक्यामध्ये एकच करता एकच उद्देश असतं नुसतं गौण वाक्य इथे येणार नव्हतं वाक्यांच्या प्रकार आपल्याला वाक्य संकलनावरती तो प्रश्न होता म्हणून गौण वाक्यामध्ये त्याचा समावेश होऊ शकत नाही चला जाऊया पुढे कारण की गौण वाक्य संकल्पना अजून मोठी आहे पण एवढा वेळ आपल्याकडे आहे बघा आता शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो या वाक्याचा वाक्य पृथक्करणाच्या जोड्या आपल्याला विचारलेल्या बघा प्रश्न काय विचारलेला आहे बने इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट कन्सेप्ट क्लिअर असतील ना उत्तर येत होतं पण महत्त्वाची गोष्ट काय होती वेळेचं बंधन होतं वेळेचं नियोजन होतं त्याकरता आपल्याला सराव खूप जास्त महत्त्वाचा होता क्रियापद आलेला आहे असतो असणारा कोण तर अभिमान मूळ उद्देशाला अभिमान हा मूळ उद्देश आपल्याला इथं दिसतोय त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की जर या सर्व गोष्टींमध्ये आपण जर बघितलं तर आपल्या बंदुकीचा भारी हा उद्देश विस्तार यायला पाहिजे होता काय यायला पाहिजे होता उद्देश विस्तार यायला पाहिजे होता मग आता उद्देश विस्तार याच्यामध्ये आलेला आहे आपल्या बंदुकीचा भारी कुठे आहे आपल्या बंदुकीचा भारी षष्टी विभक्तीची प्रत्यय तिथे जुडली आहे त्या शब्द समूहामध्ये आणि ती अभिमानाबद्दल अधिक माहिती सांगत आहे मग आता
उद्देश विस्ताराची ही जोडी जोडणार आहे, म्हणजे 2 ची जोडी जोडणार आहे 4, 2 ची जोडी कुठे जोडली 4, पर्याय क्रमांक 1 मध्ये पण आहे आणि इकडे पण आहे. अ ची 2 होती म्हणून पर्याय क्रमांक 1च त्याचं योग्य उत्तर आहे. क ची जोडी जोडणार होती, तुम्हाला सर्वांना माहिती आहे क ची जोडी मूळ उद्देशामध्ये ते येणार होतं आणि असतो हे काय आलेलं होतं, मूळ विधेय आलेलं होतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यानंतर हे जे काही आलेलं होतं शिकारी लोकांना, तर हे विधेय पूरक मध्ये जाणार आहे. विधेय पूरक म्हणजे काय तुम्हाला सर्वांना मी सांगितलं की त्याच्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश होतो. कर्म, कर्म पूरक म्हणा त्याला, बरोबर, किंवा कर्म विस्तार याचा समावेश होतो. आणि त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये विधान पूरक याचा समावेश होतो किंवा विधी पूरक असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि तिसरा जो काही महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे आधार पूरक. या संकल्पना एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. कर्म पूरक म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नसावे. आणि विधान पूरक म्हटल्यानंतर काय असतं बरोबर, तर विधान पूरक म्हटल्यानंतर 3 पद्धतीने ते वाक्यामध्ये वापरलं जातं. तर 3 पद्धतीने कसं येतं, कर्त्याच्या आधी आलेलं नाम, बरोबर, कर्त्याच्या आधी आलेलं नाम त्याला जर चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जोडलेलं असेल तर ते विधान पूरकाचं काम करतं. दुसरी महत्वाची गोष्ट, कर्त्या आधी म्हणजे कर्ता व कर्त्यानंतर आलेलं नाम, कर्ता व कर्त्यानंतर आलेलं नाम जे काही असतं, कर्ता व कर्त्यानंतर आलेले जे नाम असते ते आलेले नाम कुणाचं काम करते, म्हणजे एकाच व्यक्ती संदर्भात असेल, काय असेल, एकाच व्यक्ती संदर्भात असेल तर ते कुणाचं काम करतं, विधान पूरकाचं काम करतं. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट, जो विधी विशेषण असतो तो सुद्धा विधान पूरकामध्ये येऊ शकतो. आणि आधार पूरक म्हणजे काय असतं रे मित्रांनो, जे स्थलवाचक क्रियाविशेषण येतं ते स्थलवाचक क्रियाविशेषण कुणाचं काम करतं, स्थलवाचक क्रियाविशेषण नेहमी आधार पूरकाचं काम करतं. एकदम फास्ट सांगतो आहे पण कदाचित तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे, तुम्हाला समजत असेल. याचं उत्तर हेच का आलं म्हणून या पद्धतीच्या सर्व संकल्पना इथं मी क्लिअर करून देतो आहे. ओके, म्हणजे आता शिकारी लोकांना हे काय आलेलं असणार आहे, मग विधेय पूरक आलेलं असणार आहे. चला जाऊया पुढे. 14 नंबरचा प्रश्न होता, समानार्थी वाक्प्रचाराच्या योग्य जोड्या जोडवा. इंगा जिरवणे सर्वांना माहिती आहे. इंगा जिरवणे म्हणजे काय, तर गर्व नाहीस करणे, बरोबर ना. त्यानंतर कच्छपी लागणे, कच्छपी लागणे म्हणजे काय, तर आहारी लागणे, सवय लागणे म्हणतो ना आपण, की हे पोरगा तर मोबाईलच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहारी गेलाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर गंडांतर येणे, आभाळ फाटणे, बरोबर, खूप मोठं संकट येणे. पेव फुटणे, पेव फुटले म्हटल्यानंतर सुकाळ होणे, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढे 15 नंबरचा प्रश्न, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ योग्य जोड्या जुळवा. वाघाचे कातडे पांघरणे, वाघाचे कातडे पांघरणे म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये एक शब्द खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित होता. तो शब्द म्हणजे तो कोणता शब्द होता, तो रठपणा. समजलं का, म्हणजे वाघाचे कातडे पांघरणे म्हटल्यानंतर ढोंग करणे, बहाणा करणे, बरोबर. वाटाण्याच्या अक्षता देणे म्हटल्यानंतर काय रे मित्रांनो, नकार देणे. त्यानंतर तोंडात तीळ न भिजणे. आता हे यावरती मी काही जास्त बोलत नाहीये का, कारण की ही प्रश्न जी काही होती खूप अवघड होती, अशातला प्रकार नाही. तोंडात तीळ न भिजणे म्हणजे कोणती तरी गुप्त गोष्ट प्रकट होणे. धुऱ्यावर ठेवणे म्हणजे वगळणे, बरोबर ना. म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना बोलत असतो की त्यांनी मला धुऱ्यावर ठेवलेला आहे, म्हणजे त्यांनी मला ह्या कामातनं वगळलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. ओके, अशा पद्धतीने 15 नंबरचा प्रश्न. 16 नंबरचा प्रश्न होता, खालील विरामचिन्हांचा योग्य वापर केलेली अचूक वाक्य कोणते. मी नेहमी सांगत असतो विरामचिन्हांवरती प्रश्न विचारले जातात. यावेळेस तब्बल 2 ते 3 प्रश्न विरामचिन्हावरती विचारलेले होते. याचं विश्लेषण मी नंतर टेलिग्राम ग्रुपला टाकणार आहे. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. जयन म्हणाला, हे एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे तिथं भावना प्रकट केलेला नाहीये, कुणीतरी त्याला विचारलेला आहे आणि तो बोलतोय, म्हणून इथं आलेलं जे काही उद्गारवाचक चिन्ह आहे ते येऊ शकत नाही. वडील म्हणाले, यास कुठेतरी थांबल्याचा भास होतोय, बरोबर ना. रामायण कोणी लिहिले आहे, म्हणजे कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक, बरोबर, कोणी लिहिले आहे तुला ठाऊक आहे का, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. हे अगदी बरोबर आहे. प्रश्न चिन्ह तिथं बरोबर आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आहे. तिथं वापरलेली जी काही विरामचिन्हे आहे ती बरोबर आहे.
रामायणाचे लेखक हे एक अळानी कोळी होते, बरोबर ना. अशा पद्धतीने तिथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे इथं वापरलेली विरामचिन्हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. पर्याय क्रमांक 1 येऊ शकत नव्हता, म्हणजे हाही पर्याय येऊ शकत नव्हता, हाही येऊ शकत नव्हता, म्हणजे फक्त बी येऊ शकत नव्हता. तर बी आणि सी बरोबर होतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, व्यंजन संधीची उदाहरणे कोणती आहे. व्यंजन संधी तुम्हा सर्वांना माहिती आहे. व्यंजनाधिक व्यंजन, व्यंजनाधिक स्वर किंवा स्वराधिक व्यंजन, अशा 3 प्रकारची व्यंजन संधी येत असते. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर स्वराधिक व्यंजन येतं का, तर काही उदाहरणं आयोगाने विचारलेली तशी म्हणून सांगतो आहे. एवढा वेळ नाही आता विश्लेषण करून द्यायला. ही सर्वच्या सर्व पहिला पर्याय परूप संधीची उदाहरणाचा आहे. त्याच्यानंतर जगदीश, षडानन आणि वागीश. आता बघा जगदीश म्हटल्यानंतर याचा संधी विग्रह सर्वांना माहिती आहे. कसा येणार आहे, जगत अधिक ईश. त्याच्यानंतर नंबर 2 षडानन म्हणजे षट अधिक आनन, बरोबर. अशा प्रकारची उदाहरणं आलेली असणार आहे. वाक अधिक ईश. आता ही जी काही उदाहरणं आहे ही संपूर्ण सर्व उदाहरणं तृतीय व्यंजन संधीची उदाहरणं आहे. अशा पद्धतीने त्याचा विग्रह येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य बरोबर आहे. त्याच्यानंतर हे काही येऊ शकत नाही. आयादी म्हणजे आदेश आयादी संधीची उदाहरणं आहे. स्वर संधीमध्ये जातात, हे विसर्ग संधीमध्ये जात होते. फक्त बी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न. आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांनी चूक केलेली असेल. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शुद्ध शब्दांचा गट ओळखा. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे वापरतो तर तो शब्दप्रयोग हाच वापरतो आपण, अनुवांशिक, बरोबर आहे. पण अनुवांशिक नाही मित्रांनो, ते चुकीचं आहे. अनुवांशिक हे अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्याला माहिती असावं, आयोगाने 100% इथं मार्क जाण्यासाठी आपल्याला तो पर्याय दिलेला होता. कारण की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनुवांशिकच बोलत असतो, पण अनुवांशिक तो शुद्ध शब्द नाही. त्याचा शुद्ध शब्द आहे अनुवांशिक. इंद्रिय अहिताग्ने आश्वासित. पर्याय क्रमांक 3 ते योग्य होतं. म्हणजे फक्त 4 बरोबर. अशा पद्धतीने 19 नंबरचा प्रश्न. पुन्हा प्रश्न विचारलेला विराम चिन्हांवरती. गुरु नानक म्हणाले, दुलीचंद ही सुई आपल्या जवळ जपून ठेव, मी मरण पावल्यावर ती मला परत दे. योग्य विराम चिन्हांचा वापर करा. आता गुरु नानक म्हणाले. आता इथं तर हे बरोबर आहे. आता इथं तर हे इथं जी काही रचना आलेली आहे की इकडं गुरु नानक म्हणाले, हे तर बरोबर आहे. समजा इथं स्वल्पविराम बरोबर आहे, पण इथं जी काही अंतर झालेलं आहे हे इथं अंतर नको पाहिजे होतं, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द आहे ना, तर आपल्याला पुढं जिथून तो शब्द प्रयोग सुरू होतोय तिथून त्या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्हामध्ये घ्यायला हवं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 तर काही येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 2 त्याचा अगदी बरोबर आहे. कारण की बघा इथं स्वल्पविरामामध्ये जे काही अंतर आहे ते नाही. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जशा तशा अति महत्वाच्या ते सांगायचं आहे. दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. पुढे स्वल्पविराम आलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर इथं एक विचार मालिका संपते, तिथं पूर्ण विराम आलेला आहे. मी मरण पावल्यानंतर ती मला परत दे, इथं दुसरी विचार मालिका संपते आहे, तिथं दुहेरी अवतरण चिन्हाचा शेवट झालेला आहे. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आपण इथं स्वल्पविराम नाही, म्हणजे 3 येऊ शकत नव्हतं. इथं गुरु नानक म्हणाले नंतर स्वल्पविराम पाहिजे होतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच त्याचं योग्य उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढे होता अपूर्ण विराम. तिसरा प्रश्न विराम चिन्हांवरती विचारलेला आहे. अपूर्ण विरामाच्या संदर्भात पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास चला अपूर्ण विराम वापरला तो अगदी बरोबर आहे. अपूर्ण विराम हे म्हणजे टिंबटिंब हे कंसामध्ये दिलेले जे काही चिन्ह अपूर्ण विरामाचे चिन्ह चुकीचं आहे, ते अर्धविरामाचं आहे. हे अपूर्ण विरामाचे चिन्ह हे अगदी बरोबर आहे. 2 छोटी वाक्य उभयने अव्ययाने जोडलेली असल्यास टिंबटिंब वापरतात मित्रांनो, तर अपूर्ण विराम वापरत नाही, तर तिथं अर्धविराम वापरला जातो. म्हणून तिसरा चौथा जो काही पर्याय होता चुकीचा होता, म्हणजे ए आणि सी बरोबर. पर्याय क्रमांक 2 त्याचे योग्य उत्तर. 21 नंबरचा प्रश्न होता प्रयोगावरती. कर्मणी प्रयोगाच्या संदर्भात पुढील विधाने वाचा व अचूक विधानाचे पर्याय निवडा. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असते. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत आलोय, फक्त 10 सेकंदामध्ये तुम्ही लेक्चर बघू शकतात किंवा 5 सेकंदामध्ये प्रयोग तुम्हाला ओळखता येऊ शकतो. ते लेक्चर मी लक्षर मराठी अकॅडमी या YouTube चॅनलवरती घेतलेलं आहे.
तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म नेहमी प्रथमांत असते, विषय संपला. कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमांत कधीच नसतो, हे सुद्धा बरोबर आहे. तिने गाणे म्हटले, कर्मणी प्रयोगाचं उदाहरण अगदी बरोबर आहे. म्हणणारी कोणती, याला प्रत्यय आहे, विषय संपला. हे तिघं स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न होता, येथे अंधार आहे. एक वाक्य होतं. पुढचे मला काही दिसत नाही, दुसरं वाक्य होतं. हे वाक्य संश्लेषण करून लिहिलेले वाक्य योग्य, पर्याय ओळखा. म्हणजे संकलन करून कोणतं वाक्य योग्य आहे ते तुम्हाला ओळखायचं होतं. आता बघा, येथे अंधारात पुढचे दिसत नाही, हे चुकीचं आहे. कारण की मला दिसत नाही असं यायला पाहिजे होतं. येथे अंधारामुळे काही दिसत नाही हे पण येऊ शकत नाही. येथे अंधारामुळे मला पुढचे काही दिसत नाही, हे संकलन जे काही करण्यात आलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. फक्त सी बरोबर, बाकीचे सर्व चूक आहे. येथे अंधारामुळे पुढचे काही दिसत नाही हे चुकीचं आहे. बरोबर. 22 नंबरच्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 उत्तर होतं, तू माझे काम करशील काय. प्रश्न चिन्ह आलेला आहे शेवटी, म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतरण ओळखा असा प्रश्न तिथं विचारलेला आहे. विधानार्थी म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आज्ञार्थी म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तिथं काय काय आलेलं असतं. आज्ञा येतं, विनंती येतं, बरोबर ना, सल्ला येतं, बरोबर, आज्ञा, सल्ला, विनंती, उपदेश येतं, प्रार्थना येतं, त्याच्यानंतर परवानगी. अशा प्रकारची रचना जी काही आलेली असते, अशा प्रकार आशीर्वाद येतं, अशा प्रकारची रचना जिथं आलेली असते ती रचना कुणाची असते, तर ही आज्ञार्थी वाक्याची असते. म्हणजे आज्ञा, सल्ला, विनंती, तू माझे काम कर. पर्याय क्रमांक 2 हेच त्याचं योग्य उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढे प्रश्न होता, तो कुठे न थांबता बोलला. एक प्रश्न होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्यामध्ये असतो आणि तो प्रश्न इथं विचारलेला आहे. पहिला पर्याय होता, तो अखंड बोलला. असं नाही, तो न थांबता बोलला. म्हणजे त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेव्हा होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करायचं असतं तेव्हा काय लक्षात घेतलं जातं, पहिल्या वाक्यामध्ये आलेला जो काही शब्द असतो त्याचा विरुद्धार्थी शब्द घेऊन आणि त्यातला नकार काढून त्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण केलं जातं. आता जर आपण बघितलं तर या वाक्यामध्ये तो कुठे न थांबता बोलला, म्हणजे या वाक्यामध्ये नकार आलेला आहे, म्हणून आता याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करता येणार आहे. म्हणजे तो अस्खलित बोलला, हे त्याचा योग्य शब्द प्रयोग जो काही आहे तिथं आलेली जी काही रचना आहे अगदी बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आता एक गोष्ट दुसरीवर अवलंबून असते अशा प्रकारची रचना. जर तर अगदी बरोबर आहे. जर तर म्हटल्यानंतर तिथं येते अट, अट म्हटल्यानंतर त्याचा अर्थ होतो संकेत, संकेत दर्शक मध्ये अशा प्रकारची रचना आलेली असते. म्हणून आज्ञार्थी काही येऊ शकत नाही, प्रश्नार्थी नाही, विधानार्थी नाही. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, तर विधानार्थी संकल्पना तुम्हाला परिपूर्ण क्लिअर करून दिली असते. चला जाऊया पुढे. आता हा 25 नंबरचा प्रश्न होता. 26 नंबरचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. आता प्रश्न वर्ण विचारावरती विचारलेला होता. इथं काय रचना आहे, स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहे. अगदी बरोबर आहे, कारण की अ म्हटल्यानंतर पूर्ण उच्चाराचा आहे, त्याच्यावरती अवलंबून कुणावर राहण्याची गरज त्याला नसते. मग आता पूर्ण उच्चाराचे वर्ण हे काय असतात, तर अक्षर असतात. मग कार्य मित्रांनो, स्वर ही अक्षर आहे का, तर यस, स्वर ही अक्षरे आहे. समजलं का, स्वर ही अक्षरे आहे का, तर आहे. त्यानंतर दुसरा पर्याय होता, व्यंजने अपूर्ण उच्चाराची नसतात. अजिबात नाही, ती अपूर्ण उच्चाराचीच असतात. अशा प्रकारे हे अपूर्ण उच्चाराची रचना आहे. जेव्हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अस प्राप्त होतो तेव्हा त्याला अक्षरत्व प्राप्त होत असतं. म्हणून दुसरा पर्याय चुकीचा होता. दोन स्वर एकत्र येऊन स्वरादी बनतात, चुकीचा आहे. जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा संयुक्त स्वर बनत असतो. म्हणून फक्त ए बरोबर, बी आणि सी चूक. त्याच्यानंतर 27 नंबरचा प्रश्न होता, विशेषण व त्याचे उपप्रकार त्यांच्या जोड्या योग्य जोड्या जुळवा. आधी विशेषण म्हणजे सर्वांना माहिती आहे. आधी म्हणजे काय, नामाच्या अगोदर वापरलेलं विशेषण. अधिविशेषण म्हणजे नामाच्या अगोदर वापरलेलं, म्हणजे याचं 3 मुलगा आहे नाम, त्याच्याबद्दल अधिक माहिती आहे हुशार. विधी विशेषण म्हणजे काय, नामाच्या नंतर, म्हणजे इकडं आहे नभ हे नाम आहे, त्याच्यानंतर रंगातलं गुण विशेषण इथं वापरलेलं आहे. नभ निळे म्हणजे विधी विशेषण. विकारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत जातो, मोठा मोठी मोठे, काळा काळी काळे. त्याच्यानंतर अविकारी विशेषण, जरी विशेषणी शब्दजात काय असले, विकारी असले तरी सुद्धा त्याचा समावेश अविकारीमध्ये सुद्धा होत असतो. म्हणजे त्या विशेषणाच्या मूळ रूपामध्ये बदल होत नाही, ती जशीची आहे तशी वापरली जात असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 28 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न आता बघा आयोगाने कशा पद्धतीने विचारला. विद्यार्थ्यांनी इथं काय विचार केला असेल, लोकांनी सभा उधळली. आता उधळली म्हटल्यानंतर इथं आलेला आहे क्रियापद, बरोबर ना. त्यानंतर पुढे चला, या वाक्यातील शब्द जाती बदलून क्रिया
विशेषण वापरून वाक्य रूपांतरण केल्यास टिंब असे विधान तयार होईल. खालील अचूक पर्याय निवडा. म्हणजे उधळून हे आपल्याला कशामध्ये रूपांतरित करायचं आहे? क्रिया विशेषणामध्ये रूपांतरित करायचं आहे. मग आता लोकसभा उधळतील हे चुकीचं, हे क्रियापदच आलाय. त्याच्यानंतर लोकांनी सभा होऊ दिली नाही, हे तर काही येऊ शकत नाही. लोकांनी सभा उधळविली, हे पण काही येऊ शकत नाही, कारण की ते क्रियापदच आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 होता लोकांनी सभा उधळवून लावले. इथं क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी उधळवून हा शब्द आलेला आहे, म्हणजे ते क्रिया विशेषण अव्ययाचं काम करते आहे, बरोबर. किंवा उधळून म्हणजे क्रिया विशेषणाचं ते काम करते आहे. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं इथं लावली हे काय आलेलं आहे? आता इथं लावली हे क्रियापद आलेला आहे. म्हणजे इथं उधळून हा शब्द कुणाचं काम करतो आहे? तर उधळून हा शब्द इथं क्रिया विशेषणाचं काम करतो आहे. लक्षात असू द्या. समजलं का? आता मी फक्त क्रिया विशेषण म्हणतोय, ते माझ्याकडनं क्रिया विशेषण अव्यय लिहिलं गेलं असतं, कारण की त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतोय, ते विकारीमध्ये येते. समजलं का? चला जाऊया पुढे 29 नंबरचा प्रश्न होता. खालीलपैकी सामान्य रूपाच्या संदर्भात असलेली अचूक विधाने निवडा. एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते, चुकीचं आहे. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनी. आकारांत कसं रे मित्रांनो? तो एक वचनी, बरं का, हे लक्षात असू द्या. कसं होतं ते? तर आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप म्हणजे एक वचनी सामान्य रूप, हे सांगायचं आहे मला. एकारांत होते, बरोबर. आणि अनेक वचनी सामान्य रूप जे काही होत असते, तर अनेक वचनी सामान्य रूप, आता इथं अनेक वचनी सामान्य रूप फक्त अनुस्वार देऊन होत असते, असा तो नियम आहे सामान्य रूपाचा, बरोबर ना. म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं ती शाळा, बरोबर, ती शाळा म्हटल्यानंतर याचं एक वचनी सामान्य रूप होणारे शाळे, बरोबर. त्याच्यानंतर त्याचं अनेक वचनी सामान्य रूप होणारे फक्त अनुस्वार देऊन शाळांचा, बरोबर ना, शाळेत, अशा पद्धतीने. 3 नंबरचा पर्याय होता, म्हणजे पर्याय 2 हा बरोबर आहे. इकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होत असते, हे सुद्धा बरोबर आहे. नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते, म्हणजे जसं की पाने, ते पाने इकारांत आहे. याचं सामान्य रूप पाण्या हे होणार आहे, म्हणजे पर्याय 3 बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, अशा पद्धतीने 30 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी सामान्य नामाचे अचूक गट ओळखा. सामान्य नाम म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना फक्त 2च शब्द लक्षात ठेवली पाहिजे. एकच जात आणि समान गुणधर्म, त्यातून सामान्य नाम ओळखलं जातं. अशा पद्धतीची फ्लोचार्टची नोट्स तुम्हाला लवकरच उपलब्ध होणार आहे. शॉर्टकट ट्रिकची नोट लवकर उपलब्ध होणार आहे. शाळा, घर, नदी, लेखने, हा पहिला पर्याय तर अगदी बरोबर आहे. शाळा म्हटल्यानंतर विशिष्ट आहे. शाळा म्हटल्यानंतर समूहाचा उल्लेख सुद्धा होतो. घर म्हटल्यानंतर विशिष्ट घराचा उल्लेख नाहीये. त्याच्यानंतर त्या ठिकाणी नदी म्हटल्यानंतर लेखनी म्हटले संपूर्ण सामान्य नाम आहे. रामा, हरी, आशा, दूध. आता रामा, हरी, आशा म्हटल्यानंतर ही संपूर्ण विशेष नाम आहे, म्हणजे काही येऊ शकत नव्हती. वार्धक्य, कीर्ती, हास्य, नृत्य ही सर्व भाववाचक नाम आहे, तेही येऊ शकत नव्हती. फक्त ए बरोबर, बी आणि सी चूक. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 30चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, बरोबर. त्याच्यानंतर 31 नंबरचा प्रश्न काय बघा. उद्गारातील भाव सौम्य असतो तेव्हा केवळ प्रयोगी अव्ययानंतर कोणते विरामचिन्ह येते, हा प्रश्न एक विचारलेला होता. काही विद्यार्थ्यांनी याचं उत्तर बरोबर दिलेलं असेल. त्याचा संदर्भ मी इथं खाली दिलेला आहे. याचं उत्तर तर स्वल्पविराम अगदी बरोबर आहे. थोर व्याकरणकार, बरोबर. कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की केवळ प्रयोगी अव्यय शब्द म्हटले ही अव्यय अशी कशी, आपला बेटे बरीक की म्हणे घ्या आणि मग, बरोबर. आता इथं हा घ्या मी जातो, एकदम सौम्य भाव प्रकट होतोय. जातो की येते की, बरोबर, सौम्य भाव. त्याच्यानंतर आलेलं चिन्ह हे स्वल्पविरामाचं एक संदर्भ म्हणून सांगितलं मी. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1च असावं. ओके. त्याच्यानंतर पुढे आता 32 नंबरचा प्रश्न. मूळ नामाशी जन्मतःच, विषय संपला. जन्मतः म्हटल्यानंतर वाक्यामध्ये वास्तविक असेल काल्पनिक असेल, नामाचा लिंग विचार कशाने दर्शविला जातो, म्हणजे जे काही नाम ओळखलं जातं ते कोणत्या लिंग प्रकारामध्ये आलेलं आहे, हे फक्त नामाची आणि नामाच्या लिंग विचाराची कनेक्टिव्हिटी असते. हा खूप गोंधळाचा प्रकार आहे. तुम्हाला आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आहे, समजला. वैशिष्ट्यांवरती प्रश्न विचारला आहे. आता वैशिष्ट्यांमध्येच त्यांनी सांगितलेलं आहे, थोर व्याकरणकार
राजशेखर हिरेमठ साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, तो खूप गुंतागुंतीचा प्रकार आहे, तो गोंधळाचा प्रकार आहे. म्हणजे जन्मतः संबंध असलेला विकार म्हणजे कोण असतो, तर पर्याय क्रमांक एकच फक्त ए बरोबर लिंग विकार. वचन विकार तर संख्या सुचवण्याचं काम करतो. विभक्ती विचार म्हणजे इतर शब्दाशी असणारा संबंध दर्शवण्याचं तो काम करतो. पण जन्मतः हा विकार कशानुसार असतो, तर तो नामाच्या लिंग विचारानुसार असतो. म्हणजे नाम आणि लिंग विकार याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त ए बरोबर बी आणि सी चूक अशा प्रकारे. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न, घनश्याम हा शब्द मध्यम पदलोपी समाजाच्या कोणत्या उपप्रकाराचे उदाहरण. बघा आता मी आत्ताच माझ्या बॅचमध्ये संपूर्ण उपप्रकार घेतले. उपमान पूर्वपद घेतलं, उपमेय पूर्वपद घेतलं, त्याच्यानंतर विशेषणोत्तर पद घेतलं. हे जे काही मध्यम पदलोपी कर्मधार आहे तत्पुरुषचे जे काही उपप्रकार आहे, तर या सर्वच्या सर्व गोष्टी बॅचमध्ये सांगितल्या बरं का. जेव्हा मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, पुणे विद्यापीठामध्ये जेव्हा मी रिव्हिजन सेशन घेतलं, त्या रिव्हिजन सेशनमध्ये सुद्धा ह्या सर्व गोष्टी मी क्लिअर करून दिल्या होत्या. तर बघा, उपमान पूर्वपद म्हटल्यानंतर हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्याचा संदर्भ मी पुढे सांगितलेला आहे. अवधारणा पूर्वपद असेल, अवधारणोत्तर पद असेल, बरोबर. आता इकडे त्याचा संदर्भ मी इथं घेतलेला होता बघा, मध्यम पदलोपी किंवा लुप्त पद, बरोबर. तर याची ती संपूर्ण माहिती होती. त्याचे उपप्रकार इथून सुरू झालेले होते. उपमान सूचक कर्मधारा, बरोबर, त्याचे उपप्रकार इथून सुरू झालेले होते. म्हणजे मध्यम पदलोपीच्या उपप्रकारामध्ये त्याचा समावेश थोर व्याकरणकार मोरो केशव दामले यांनी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे उदाहरण विचारलेलं होतं बघा, इथं सरळ सरळ दिलंय की जेव्हा उपमान पूर्वपद ज्याची उपमा द्यावायची तद्वाचक शब्द जेव्हा समासात आधी येतो तेव्हा त्यास उपमान पूर्वपद असे म्हणतात. मग ही उदाहरणं तुम्हाला दिलेली होती आणि इथं हा शब्द आलेला होता, घनश्याम, घनासारखे श्याम. म्हणजे अशा प्रकारे उपमा देण्यासाठी त्याचा वापर केलेला होता. त्याच्यातलाच तो उपप्रकार होता. कर्मधाराचे अजून बरेचसे उपप्रकार आहे, समजलं का. म्हणून याचं उत्तर जे काही होतं ते घनश्याम अशा प्रकारचं उपमान पूर्वपद ह्या उपप्रकारातला तो होता. मग अशा पद्धती या कन्सेप्ट क्लिअर करणं खूप जास्त महत्वाचं आहे. दुसरा त्याचा उपप्रकार होता उपमानोत्तर पद. ओके, म्हणजे अशा प्रकारे त्याचे जे काही उपप्रकार आहे त्या उपप्रकारामध्ये याचा समावेश झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर योग्य जोड्या लावा. आता उपसर्ग घटित, उपसर्ग सर्वांना माहिती आहे की एखादा मूळ शब्द असतो त्याच्या समोरून जोडून आलेला जर काही रचना असते, ती जोडून आलेली रचना म्हणजे कुणाची असते, तर जोडून आलेली रचना ही उपसर्गाची असते. म्हणजे आता जर आपण लक्षात घेतलं तर अभिनंदन हे उपसर्ग घटित हा शब्द आहे, कारण की अभि हा हे जे काही उपसर्ग आहे तर हे संस्कृत उपसर्ग आलेला आहे, बरोबर. आणि नंदन हा मूळ शब्द आलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर प्रत्यय घटित म्हटल्यानंतर प्रत्यय घटित कशाला म्हणतात सर्वांना माहिती आहे की मूळ शब्द जो काही आलेला असतो तो मूळ शब्दाला नंतरून जोडून आलेलं जे काही प्रत्यय असतं ते प्रत्यय घटित असतं, बरोबर. आता प्रत्यय घटित म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की प्रत्यय घटित म्हटल्यानंतर पुजारी, आरी अशा प्रकारे जे काही प्रत्यय इथं जोडलेला आहे. कर्तृवाचक नामाला हे धातू साधित आहे. काय आहे? धातू साधित आहे. म्हणजे इथं याला जे काही प्रत्यय जोडलेला आहे आरी, बरोबर, म्हणून पुजारी अशा पद्धतीने ते कर्तृवाचक नामाला प्रत्यय जोडलेला आहे. त्याच्यानंतर शब्द साधिते म्हणजे काय असतं मित्रांनो, तर शब्द साधिते म्हणजे नाम, सर्वनाम, त्याच्यानंतर विशेषणे यांना जे काही प्रत्यय जोडून आलेली असतात त्यातून जे काही तयार होत असतात त्यांना शब्द साधिते किंवा तद्धिते अशा प्रकारची रचना तयार होत असते. मग आता इथं कुठं नाम आलेलं आहे, तर नाम आलेलं आहे तेल, कट. तेल हे नामाला आहे, कट त्याला प्रत्यय जुडलेला आहे, बरोबर. त्यानंतर अभ्यास तर सर्वांना माहिती आहे, ह्याच्यावरती मी काही बोलणार नाही. मग आता गोड धोड, आता जोड्या जुडल्या, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. 35 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता, हाही कुठेतरी वेगळ्या प्रकारचा प्रश्न होता. बघा आता खालील वैशिष्ट्यांवरून प्रयोग ओळखा. अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असता तो नेहमी प्रथमांत असतो. जेव्हा वाक्य संप्रदानाती चतुर्थी असते तेव्हा कर्म नेहमी प्रथमांत असते. बघा आता पुरुषवाचक सर्वनामे कर्मस्थानी असतात ती नेहमी चतुर्थांतच असतात. आता याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. याचा संदर्भ बघा, मी सर्व बॅच मध्ये सांगितलंय. जर तुम्हाला ही अपडेट नोट्स हवी असेल तर आपलं लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप जे काही ते डाउनलोड करा. त्यामध्ये मी एक चॅप्टरच्या नोट्स अपलोड केलेल्या आहे. त्याच्या प्रिंट तुम्ही काढू शकतात, काय अडचण नाही. बघा आता पुढे कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये तर सांगितले. बघा पर्याय बदललेला नाही, ज्या पद्धतीने आयोग बदलतोय ना त्या पद्धतीने आपल्याला बदलावं लागणार आहे मित्रांनो.
बघा आता, अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असता तो नेहमी प्रथमांत असतो. जसे तो काम करतो, तो आंबा खातो, समजलं का, किंवा ती आंबा खाते. दुसरा पर्याय होता जसे तसं वैशिष्ट्य घेतलं. जेव्हा वाक्यात संप्रदानाची चतुर्थी असते तेव्हा कर्म नेहमी प्रथमांत असते. प्रश्न येताय कुठनं, हे संदर्भ आहे त्याचे. त्याच्यानंतर तिसरा पर्याय होता पुरुषवाचक सर्वनामे कर्मस्थानी असतात ते नेहमी चतुर्थांतच असतात. कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्य आहे. समजलं का, म्हणजे त्याचं उत्तर कर्तरी प्रयोग हेच होतं. समजला. चला जाऊया पुढे. आता बघा पुढचा प्रश्न आहे की सुप्रसिद्ध, चांगले असे प्रसिद्ध, अगदी बरोबर आहे, कर्मधारा तत्पुरुष. भोजरा भाऊ, भोजनापुरता भाऊ, मध्यम पदलोपी तत्पुरुष, बरोबर आहे. त्याच्यानंतर पंचपाळे म्हटल्यानंतर संख्या पूर्वपद, पंचपाळे संख्या पूर्वपद, अलुक तत्पुरुष ते येत नाही. अलुक तत्पुरुषची उदाहरणं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. संस्कृतमधून आलेली शब्द तशी जेव्हा मराठीमध्ये वापरली जातात तेव्हा ते अलुक तत्पुरुषमध्ये येत असतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे अलुक तत्पुरुष म्हटल्यानंतर काय आहे, कोणती शब्द त्यामध्ये येतात, त्यावरती बोलण्याची गरज नाही. फक्त ए आणि बी बरोबर, सी चूक. त्याच्यानंतर 37 नंबरचा प्रश्न आहे आता, योग्य जोड्या जुळवा. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. केवळ वाक्य म्हटलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मिश्र जेव्हा केवळ वाक्य म्हणजे एकच उद्देश एकच विधेय असतं ते केवळ वाक्य असतं. मिश्र वाक्य म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जर आपण बघितलं मिश्र वाक्य म्हणजे काय, एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असतात त्याला मिश्र वाक्य म्हणतात. संयुक्त वाक्य सर्वांना परिचित आहे, दोन किंवा अधिक समान वाक्य प्रधानत्व बोधक उभयनिहाय जोडलेले असतात. मिश्र संयुक्त वाक्य दोन्ही वाक्य मिश्र वाक्य असतात. जो 5 नोव्हेंबरचा पेपर झाला संयुक्त गट ब, त्याला सुद्धा गट ब चा जो पेपर झाला त्याला सुद्धा प्रश्न जो तुमचा याचा पेपर झाला संयुक्त गट क चा, तर त्याला सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता. संयुक्त वाक्यांच्या उपप्रकारावरती प्रश्न होता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे संयुक्त वाक्याचे उपप्रकार किती आहेत, 3 आहे. सर्वात पहिला कोणता आहे, केवल संयुक्त, हा पहिला त्याचा उपप्रकार आहे. दुसरा कोणता आहे, नंबर 2 आहे मिश्र संयुक्त, हा दुसरा उपप्रकार आहे, बरोबर ना, दुसरा उपप्रकार आहे. नंबर 3 चा उपप्रकार आहे. त्याच्यानंतर नंबर 3 चा केवल मिश्र संयुक्त, हा तिसरा त्याचा संयुक्त वाक्याचा उपप्रकार आहे. त्याच्या उपप्रकारावरती प्रश्न विचारले जातात. केवल संयुक्त म्हणजे 2 केवल वाक्य असतात. मिश्र संयुक्त म्हणजे 2 मिश्र वाक्य उभयनिहाय जोडलेली असतात. एक केवल एक मिश्र उभयनिहाय जोडलेली असतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. त्याच्यानंतर 38 नंबरचा प्रश्न, आता हे उदाहरण बऱ्याचदा रिपीट झालाय, बऱ्याचदा रिपीट झालाय. माझ्या नंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठविली नाही संयुक्त क्रियापदाला आहे. विचारलेला आहे विधेय विस्तार. मग आता विधेय विस्तार ओळखायचा कसा, तुम्हाला नेहमी सांगत आलोय. विधेय विस्तार ओळखताना वाक्यातील जे क्रियापद आलेलं असतं तर वाक्यातील क्रियापदाला केव्हा, त्याच्यानंतर कसे, कुठे, किती प्रमाणात अशा प्रकारची प्रश्न विचारा. किती प्रमाणात, किती अशा प्रकारचे प्रश्न विचारा. तुम्हाला येणारा प्रत्येक शब्द जे काही असणार आहे ते आलेला असणार तुमचा विधेय विस्तार. म्हणजे आता बघा क्रियापद आलेलं आहे पाठविले नाही. केव्हा पाठविले नाही, उभ्या वर्षात, हा आला विधेय विस्तार, बरोबर. कुठे पाठविले नाही, माहेरी, एकदाही माहेरी, बरोबर ना. अजून कुठे दिसतंय का काही, पाठवणारी कोण आहे, सासू. माझ्या ननंदेचा हा उद्देश विस्तार येतोय म्हणजे याचा तर काही प्रश्न नाही. पाठविण्याची प्रत्यक्ष क्रिया कोणावर घडते, तिच्यावर घडते, हे पण येऊ शकत नाही. हे आलं संयुक्त क्रियापद म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर 39 नंबरचा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे अचूक लिंग असलेला पर्याय ओळखा. आता बघा, आज जेवणात साखर भात केला होता. साखर भात म्हटल्यानंतर हा सामासिक शब्द आहे. सामासिक शब्दाच्या नामाचे लिंग कसं डिसाइड होतं, जो काही दुसरा शब्द आलेला असतो दुसऱ्या शब्दावरून ते ठरत असतं. म्हणजे साखर भात, तो भात म्हणजे पुल्लिंगी आहे. इथं काय दिलंय आपल्याला, स्त्रीलिंगी दिलाय, म्हणजे पहिलं तर चूक आहे. त्याने देवघर स्वच्छ केले, देवघर हा सामासिक शब्द आहे. दुसरा शब्द आलेला आहे घर, या घरावरून ते ठरणार आहे म्हणजे ते घर म्हटल्यानंतर नपुंसक लिंगी आहे, दुसरं बरोबर आहे.
ताटात मीठ भाकर वाढली आहे. भाकर म्हटल्यानंतर ती भाकर येतं ते ती भाकर म्हटल्यानंतर ते स्त्रीलिंगी आहे, तिथं पुल्लिंगी दिलाय म्हणजे तिसरा सुद्धा येऊ शकत नाही. फक्त एकच बरोबर आहे, बी बरोबर, बाकी ए आणि सी चूक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 40 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता खालीलपैकी अंतस्थ व्यंजनांचा गट ओळखा. अंतस्थ म्हणजे काय रे मित्रांनो? अंतस्थ म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की इकडनं स्पर्श व्यंजने, आता तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील, ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील. याला अंतस्थ का म्हणतात? कारण की माझं प्रत्येक लेक्चर कन्सेप्च्युअल असतं. स्पर्श व्यंजने बरं का, आणि त्याच्यानंतर स्पर्श व्यंजने झाली की त्याच्यानंतर उष्मे यांच्या मधोमध येणारी जी काही व्यंजने असतात, उष्मे यांच्या मधोमध येणारी जी काही व्यंजने असतात त्यांना अंतस्थ म्हणून ओळखलं जातं. मग आता जे काही आपल्याला स्पर्श व्यंजनांचा गट माहिती आहे, 5 व्यंजन आपण लक्षात ठेवतो. क च ट त प ची 5 व्यंजन लक्षात ठेवल्यानंतर उरलेली जी काही आहे य र ल व श स स ह ळ, बरोबर ना, ही जी काही उरलेली आहे म्हणजे स्पर्श व्यंजनाचा गट तयार झाल्यानंतर मग रचना होते य र ल व, बरोबर ना. मग याची रचना झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्या पुढे लिहिली जातात ती म्हणजे श श स, ही उष्मे लिहिली जातात. मग आता ही उष्मे इकडनं स्पर्श याच्या आतमध्ये जी येतात ना, म्हणून त्यांना अंतस्थ म्हटलं गेलं आहे. आणि ते अंतस्थ कोणती आहे ते य र ल व आहे. त्यांना तुम्ही आपण सर्वांना परिचित असणार ते म्हणजे काय? अर्धस्वर. ते अर्धस्वर म्हणजे अंतस्थ आहे. त्यांना अंतस्थ का म्हणतात याची कन्सेप्ट आधी क्लिअर करा. प्रश्न केव्हाही कधी विचारू दे, चुकणार नाही. त्याच्यानंतर 41 नंबरचा प्रश्न आता उतारा होता. आता उतारा वाचल्यानंतर तुम्हा सर्वांना समजला असेल. आता उतारा छान पद्धतीने दिलेला होता. ग्रामीण भागावरती होता, खेड्यावरती उतारा होता, बरोबर. याची उत्तरं सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. खेड्याच्या मागासलेपणाची खालीलपैकी कोणती लक्षणे उतार्यात सांगितली आहेत? आता खेड्यातील वाढती लोकसंख्या, बरोबर. त्याच्यानंतर खेड्यातील वाढती महागाई व बेरोजगारी, हे तर चुकीचं आहे. लोकसंख्या तर वाढते पण विकास होत नाहीये. पोट भरण्यासाठी शहराकडे धावताना वाचा, लक्षात येणारे बरं का. शहराच्या विकासात भर, बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असावं. ए सी डी बरोबर. ओके. बी नाही, खेड्यातील वाढती महागाई व बेरोजगारी हे नाही, हे शहरामध्ये आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर 42 नंबरचा प्रश्न होता देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या उपाययोजना सुचविल्या आहेत, बरोबर. आता बघा खेड्याकडे चला हे तर आहे. महात्मा गांधीजींनी आपल्याला सर्वांना माहिती आहे उतार्यामध्ये तो उल्लेख आलेला आहे, संदेश दिला आहे. मूलोद्योग गृहउद्योग हे पण आहे. सरकारी नोकरी नाहीये, आहे का सरकारी नोकरी? नाही, बरोबर. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हे आहे म्हणजे ए बी डी. कुठं आहे? ए बी डी. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असावं. 43 नंबरचा प्रश्न ग्रामोद्धार का व्हावा असे लेखकास वाटते, बरोबर. आता इथं प्रश्न विचारलाय तुम्हाला ग्रामोद्धार का व्हावा असं लेखकास वाटते. आता आपण जर उत्तर वाचल्यानंतर शेवटचा जो परिच्छेद आहे किंवा जो पॅरेग्राफ आहे शेवटचा तो वाचल्यानंतर लक्षात येतं की सुसंस्कृत भारत घडावा, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असावं. आता खेड्यातून नेतृत्व निर्माण व्हावे ते काही येत नव्हतं. ग्रामीण संस्था पाया मजबूत व्हावा हे किंवा ते, पण त्यापैकी सुसंस्कृत भारत घडावा कारण की शेवटचा जो परिच्छेद आहे तो परिपूर्ण तेच सांगतोय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता ग्रामोद्धारासाठी कोणती मोहीम उभारली जात आहे? पंचायत राज व्यवस्था तर आहे, बरोबर. शेतकरी शेतमजूर वर्ग विकासासाठी स्वतःहून पुढाकार घेत आहे हे तर काही त्यामध्ये उत्तरामध्ये दिसत नाही आहे. शासनाकडून खेडे विकसित के विविध उपाययोजना होत आहे हे पण बरोबर आहे. शैक्षणिक व तंत्रज्ञान विषयक तंत्रज्ञान पुरवले जात आहे हे बरोबर आहे. म्हणजे ए सी डी बरोबर, ए सी डी बरोबर, बी चूक. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर असावं. तर उतार्याला योग्य शीर्षक द्या. आता योग्य शीर्षक उतार्याला काय द्यायचं? तर आता परिपूर्ण जो काही उतारा आलेला आहे तर ग्रामोद्धारासाठी आलेला आहे, बरोबर ना. म्हणजे माझ्या माहितीनुसार शीर्षक हे असावं. बाकी या प्रश्नांच्या उत्तरांसाठी तुम्ही आयोगाच्या आन्सर कीची उत्तर तालिकेची वाट बघू शकतात. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे प्रश्न बघा आता 46 नंबरचा प्रश्न क्रियापदाचे विचार प्रकार व त्यांचे उपयोजन यांच्या जोड्या जुळवा. आज्ञार्थी वाक्य म्हटल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं आज्ञा, सल्ला, विनंती, उपदेश अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली आहे. बघा आता इथं विचारलेलं आहे की तेवढी खिडकी लाव पाहू, बरोबर ना. सौम्य आज्ञा होती, बरोबर. त्याच्यानंतर विद्यार्थी म्हटल्यानंतर 90% आलेली उदाहरणं व्हावी वे या क्रियापदाने युक्त असतात. स्वार्थी वाक्य म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वार्थी वाक्य म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना हे परिचित आहे. स्वार्थी वाक्य म्हणजे काय? मी खात्रीने पास होईन, काळाचा बोध होतो, बरोबर. त्याच्यानंतर अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली असते.
होईल म्हटल्यानंतर भविष्य काळाचा बोध होतो आहे. संकेतार्थी म्हटल्यानंतर जर तरची रचना असते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 47 नंबरचा प्रश्न होता हा ठीक बरे हे. या केवळ प्रयोगी अव्ययांचा प्रकार. आता ठीक हा बरे हे म्हटल्यानंतर स्वीकार द्वेतक आहे. बरोबर, हा ठीक आहे, काय अडचण नाही, मी जातो निघतो, काही प्रॉब्लेम, मी स्वीकारला. या सर्व गोष्टी तुम्ही सांगितल्या, या सर्वच्या सर्व गोष्टी मी आत्मसात केलेल्या आहे. फक्त सी बरोबर. मौन काही येऊ शकत नव्हतं, आश्चर्य काही येऊ शकत नव्हतं, हर्षद्योतक काही येऊ शकत नव्हतं. सोपा प्रश्न होता तो. शब्दयोगी अव्यय म्हटल्यानंतर सर्वांना परिचित आहे. शब्दयोगी अव्यय म्हटल्यानंतर शब्दयोग, जिथं शब्दांचा योग जुळून येत असतो ती रचना ही शब्दयोगीची होत असते. तो मांडीवर आहे. मांडी म्हटल्यानंतर वर त्याला जुडलाय, त्याने हात वर केले. वर म्हटल्यानंतर हे शब्दयोगी आलेलं नाही, तर हे आलेलं आहे क्रिया विशेषण अव्यय आलेलं आहे. त्याच्यानंतर दिव्या खाली अंधार आहे. दिवा म्हटल्यानंतर खाली हे शब्दयोगी अव्यय जुडला, म्हणजे ए आणि सी बरोबर. असा पर्याय कुठं दिसतोय? पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 49 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न बऱ्याचदा विचारला लक्षार्थ, म्हणजे मूळ अर्थाला काय आणली जाते? बाधा आणली जाते. दुसरा अर्थ प्रकट करणे जी शब्दशक्ती असते त्याला लक्षार्थ म्हणतात. घरावरून राजाची मिरवणूक गेली, अगदी बरोबर आहे. हे उदाहरण आपण बऱ्याचदा अभ्यासला. याच्या व्यतिरिक्त आपण उदाहरण अभ्यासला की घरावरून हत्ती गेला. घरावरून म्हणजे घरासमोरून असतं ते. दुसरा अर्थ प्रकट करण्याची रचना ही लक्षार्थ शब्दशक्तीची असते. भर दरबारात माधवरावांनी गंगोबाच्या श्रीमुखात दिले, हे सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा विचारलं, म्हणजे ए आणि बी बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असावं. पाय टाकून जळात बसला असला औदुंबर, हे काही येऊ शकत नव्हतं. अगदी शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण आता येऊन पोहोचलो आहे. पक्ष या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समूह समर्पक आहे? पक्ष म्हणजे बाजू होतं, वारा होत नाही, स्वच्छंद होत नाही, म्हणजे पहिला पर्याय काही येऊ शकत नव्हता. पंख पंधरवडा राजकीय संघटना हे त्याचं योग्य उत्तर आहे. पक्षाघात काही येऊ शकत नव्हता. पक्षी पक्षांतर नाही. चिमणी कावळा पोपट हे काही येऊ शकत नव्हतं. अशा प्रकारे या प्रश्नाचं जे काही उत्तर होतं, या प्रश्नाचं विश्लेषण मी इथं करून दिलेलं होतं. ओके, आता इथं या संपूर्ण प्रश्नाचं विश्लेषण, या संपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण आपण करून घेतले. त्या प्रश्नाचं विश्लेषण मी काही आता करत नाही. का? कारण की आता बराचसा वेळ आपला झालेला आहे. लेक्चर खूप लांबते आहे. हे फक्त संभाव्य उत्तरांचं लेक्चर होतं. ज्यांनी अजूनही आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून करा. आता मी इथं थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.